आपल्याला एकूण फुले दिलेली असतात आणि त्या मंदिराच्या एकूण टोटल पायऱ्या किती आहेत हे आपल्याला सांगावं लागते। अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या प्रकार नंबर 2 मध्ये विचारले जातात। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या समोर स्लाइड वर दिसत असेल। मित्रांनो नेहमीप्रमाणे प्रश्न वाचून घेऊ, समजून घेऊ आणि त्याला अगदी सहजरित्या ट्रिकने कसे सोडवता येईल हे पाहू। पहा प्रश्न काय म्हणतो, साई मंदिरात जातो, याचा अर्थ साई नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो मंदिरात जातो। जर त्याने 78 पहा त्याने 78 फुले वापरली आणि प्रत्येक पायरीवर क्रमांका इतकी फुले ठेवली तर त्या मंदिराला किती पायऱ्या होत्या, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या। सुरुवातीला साई नावाचा एक पर्सन आहे, साई नावाचा एक व्यक्ती आहे। त्या व्यक्तीने 78 एकूण फुले किती वापरली, 78 फुले त्यांनी घरातून घेऊन गेली किंवा दुकानातून घेऊन गेली मंदिरामध्ये, बरोबर आहे। त्यानंतर प्रत्येक पायरीवर क्रमांकानुसार फुले ठेवली। आता क्रमांकानुसार म्हणजे काय, आपण यापूर्वी पाहिलं होतं कसं शेवटच्या पायरीपासून आपण सुरुवात करतो, मग शेवटून पहिल्या पायरीवर एक फूल, त्यानंतर त्याच्यापेक्षा वरच्या पायरीवर 2 फुले, त्यापेक्षा वर 3 फुले, असं तो ठेवत 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 जातो आणि लास्टच्या पायरीपर्यंत जर आपण मोजमाप केलं तर त्याला एकूण 78 फुले लागतात। तर आपल्याला प्रश्नामध्ये हे विचारलेलं आहे की एकूण पायऱ्या किती असतील, मग 78 फूल लागत आहेत तर एकूण पायऱ्या किती आहेत त्या मंदिराला, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता प्रश्न समजला असेल तुम्हाला। यापूर्वी पायऱ्या आपल्याला दिलेल्या होत्या आणि आपल्याला एकूण फुलं किती लागतील हे आपल्याला काढायचं होतं, पण या ठिकाणी काय केलं, उलट दिलेलं आहे। म्हणजे फुलं दिलेले आहेत आणि आपल्याला पायऱ्या काढायला सांगितलेल्या आहेत। मग काय करायचं, काहीच काळजी करायचं काम नाही। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करत आहोत, एकूण फुलं आपल्याला किती दिलेली आहेत, 78 फुलं दिलेली आहेत। किती दिलेली आहेत, 78। काहीच करायचं नाही, या 78 ची दुप्पट करून टाकायचं, म्हणजेच 78 ला 2 न सुरुवातीला गुणून घ्यायचं। आलं लक्षात। मग आता गुणाकार करू। पहा या ठिकाणी 2 16, 16 ला 6, हातचे 1, आलं लक्षात। त्यानंतर 7 2 14 किंवा 2 7 14, 14 आणि 1 15, किती 15, म्हणजे गुणाकार आपला किती आला, 156। गुणाकार किती आला, 156। पण लक्षात घ्या, हे आलेलं उत्तर आपलं फायनल शेवटचं उत्तर नाही। मग काय करायचं समोर, लक्षात घ्या। आता स्टेप नंबर 2, पायरी नंबर 2, पहिली पायरी काय केलो आपण, जी संख्या आपल्याला दिलेली आहे, जे फुलं आपल्याला दिलेले आहेत, एकूण फुलं, त्या फुलांची संख्या घेतली 78, त्या 78 ची दुप्पट केली, त्या दोघांचा गुणाकार आला आपल्याकडं 156, आलं लक्षात। आता काय करायचं, तर मित्रांनो 156 च्या अगोदर अशा कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते आपल्याला बघायचं आहे। मग आता 156 च्या अगोदरची अशी कोणती संख्या आहे की जे बाबा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे। मग आता 156 च्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक संख्या सापडते, ते म्हणजे 144। काय सापडते, 144। 144 हे एखाद्या संख्येचा वर्ग आहे। आपल्याला वर्ग पाठ राहणं सुद्धा फार महत्वाचं आहे। मग आता 144 कोणाचा वर्ग आहे, तर 144 12चा वर्ग आहे। कितीचा वर्ग आहे, 12चा वर्ग। आणि विद्यार्थी मित्रांनो हेच आपलं फायनल उत्तर आहे, 12चा वर्ग आहे ना, तर त्या मंदिराला एकूण पायऱ्या किती आहेत, 12 पायऱ्या आहेत। आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहे। मग आता इथं प्रश्न असा निर्माण झाला असेल तुमच्या मनामध्ये की सर जे उत्तर आपण गुणाकार केल्याच्या नंतर आलं तर
जेव्हा आपण एखादी संख्या वर्ग आहे ती संख्या बघतो तर अगोदरची बघायची का पुढची बघायची, तर मित्रांनो जे गुणाकार आलेला आहे त्याच्या अगोदरची संख्या बघायची, पुढची बघायची नाही, हे लक्षात असू द्या. आता पहा समोरचं गणित, याच पद्धतीचा समोरचा प्रश्न आपण घेतलेला आहे. प्रश्न काय म्हणतो पहा, रमेश मंदिरात जातो जर त्याने 210 फुले वापरली आणि प्रत्येक पायरीवर क्रमांका इतकी फुले ठेवली तर त्या मंदिराला किती पायऱ्या असतील. प्रश्न वाचून झाला. प्रश्न समजला असेल, जरी समजला नाही तरी समजून घ्या. एकूण फुले दिलेली आहेत 210, बरोबर आहे. मग त्यानं काय केलं, रमेश नावाचा जो व्यक्ती आहे, पर्सन आहे, तो काय केला, शेवटच्या पायरीवर 1 फूल, त्याच्यावर 2 फूल, त्याच्यावर 3 फुले, अशा पद्धतीनं तो ठेवत गेला. त्याच्याजवळ एकूण टोटल फुले किती होती, 210 फुले होती, बरोबर आहे. मग आता 210 फुले ठेवण्यासाठी एकूण किती पायऱ्या लागतील असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग आपण काय करतो, तुम्हाला माहित आहे एकूण फुले किती दिली, 210 दिली, लिहून घ्या, गुणिले 2 करा. 210 ची आपल्याला काय करायचं आहे, दुप्पट करायचं आहे. पहा 21 दोन्ही 42 आणि 0 ला 0 म्हणजेच 420 असा आपला गुणाकार आलेला आहे. आता आलेला जो गुणाकार आहे तो गुणाकार आपलं उत्तर आहे का, अगदी नाही, बिलकुल नाही. मग काय करायचं, याच्या अगोदरची अशी संख्या बघायची की जी संख्या एखाद्या संख्येचा वर्ग असेल. मग 420 च्या अगोदर पूर्वीची अशी संख्या कोणती आहे की जी एखाद्या संख्येचा वर्ग आहे, ती संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो 400. काय आहे, 400, म्हणून त्याला आपण वर्गमुळाच्या चिन्हामध्ये टाकून घेतलं. मग आता 400 हा कोणाचा वर्ग आहे, तर 400 हा 20 चा वर्ग आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्या मंदिराला एकूण पायऱ्या किती असतील, 20 पायऱ्या असतील, आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर दिसून येत आहे. लक्षात आलं, अगदी सहज आहे, सिंपल आहे. प्रश्न समजून घ्या, तुम्ही प्रश्न समजून घेतलात तरच तुम्हाला ट्रिक समजणार आहे. आता पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो, सुरेश मंदिरात जातो जर त्याने 120 फुले वापरली आणि प्रत्येक पायरीवर क्रमांका इतकी, लक्षात घ्या, क्रमांका इतकी फुले ठेवली तर त्या मंदिराला किती पायऱ्या होत्या. मग आता प्रश्न समजला असेल, क्रमांका इतकी म्हणजे पहिल्या पायरीवर 1, दुसऱ्या पायरीवर 2, तिसऱ्या पायरीवर 3, अशा पद्धतीने तो ठेवत गेला आणि 120 फुले जेव्हा संपतील तेव्हा कितवी पायरी येईल किंवा एकूण पायऱ्या किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग आता काय करायचं, तुम्हाला माहित आहे एकूण फुले किती दिली, 120 दिली, म्हणून 120 लिहून घ्या. गुणिले काय करणार, 2 करणार. का बरं, 120 ची आपल्याला दुप्पट करावी लागते. मग आता 120 ची दुप्पट करा, 12 दोन्ही 24, 0 ला 0, 120 ची दुप्पट किती झाली, 240 झाली. मग आता आलेला जो गुणाकार आहे तो गुणाकार आपलं उत्तर आहे का, अगदी नाही, बिलकुल नाही. मग काय करायचं, तर आलेला जो गुणाकार आहे त्याच्या अगोदरची अशी संख्या बघायची की ती संख्या एखाद्या संख्येचा काय असला पाहिजे, एखाद्या संख्येचा वर्ग असला पाहिजे. मग 240 च्या अगोदर अशी कोणती संख्या आहे की जी एखाद्या संख्येचा वर्ग असेल, तर मित्रांनो 240 च्या अगोदर एक संख्या आहे ती म्हणजेच 225, आणि ही 225 ही संख्या कोणाचा वर्ग आहे, 15 चा वर्ग आहे. म्हणून त्या मंदिराला एकूण पायऱ्या किती असतील, 15 असतील, आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहे. प्रश्न समजला असेल. पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो, वाचू, प्रश्न वाचू.
योगेश मंदिरात जातो तो प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुले ठेवतो. जर त्या मंदिरात पूर्ण पायऱ्या चढण्यासाठी 66 फुले लागतील, म्हणजे एकूण फुले किती आहेत? 66 आहेत. तर त्या मंदिराला एकूण पायऱ्या किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग आता आपल्याला एकूण फुले दिली 66, लिहून घेतलो आपण 66. त्या 66 ची काय करतो? दुप्पट करतो, म्हणजेच 66 ला 2 ने गुणतो. पाहता 6 दोन्ही 12 ला 2 हातचे 1, 6 दोन्ही 12, 12 आणि 1 किती झाले? 13. म्हणजे आपला गुणाकार किती आला? 132. आलेला गुणाकार आपलं उत्तर आहे का? नाही. मग काय करणार? 132 जी संख्या आपल्याला मिळालेली आहे त्या 132 च्या अगोदरची संख्या पाहणार. पण कोणती संख्या पाहणार? जी संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग असला पाहिजे. म्हणून 132 च्या अगोदर मित्रांनो ही संख्या आहे कोणती? 121 ही संख्या आहे. आणि ती कोणाचा वर्ग आहे बरं? 11चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. आणि आपल्याला उत्तर पण मिळालेलं आहे की त्या मंदिराला एकूण पायऱ्या 11 असतील किंवा होत्या, आणि ते आपल्याला 11 ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसून येत आहे. बघा, फक्त 2 स्टेप आपल्याला लक्षात ठेवायच्या होत्या विद्यार्थी मित्रांनो. पहा, तुम्हाला प्रश्न समजला असेल असा आपण गृहीत धरू. पहा, आता आपण काय केलेलं आहे? प्रश्नाचं स्वरूप थोडं चेंज केलेलं आहे, बदललेलं आहे. पहा, प्रश्न वाचून घेऊ, समजून घेऊ, आणि याला पण ट्रिकने कसे सोडवता येईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न काय म्हणतो? एक पुजारी मंदिराच्या पायऱ्या चढत जाताना प्रत्येक पायरीवर क्रमांकाच्या इतकी फुले वाहतो. पहा, फुले वाहतो. जर तो मंदिराच्या पायऱ्यावर चढून गेल्यावर एकूण 210 फुले वाहतो आणि त्यातील मूर्तीला 15 फुले वाहतो, तर त्या मंदिरात एकूण पायऱ्या किती? आता प्रश्न थोडा लांब आहे, पण घाबरायचं कारण नाही. प्रश्न यापूर्वी आपण जे या पद्धतीनं सोडवलो त्याच पद्धतीनं सोडवणार आहोत, पण थोडा आपण त्याला चेंज करणार. प्रश्न पहा, काय सांगितलं की एकूण फुलं किती आहेत त्या पुजाऱ्याकडे, जो महाराज आहे त्याच्याकडे फुलं किती आहेत एकूण? पहा, 210 फुले आहेत. बरोबर आहे. मग आता 210 फुलांपैकी पहा, त्या 210 फुलांपैकी तो मूर्तीला किती फुलं वाहणार आहे किंवा वाहिला आहे? 15 फुले वाहिला आहे किंवा वाहणार आहे. आलं लक्षात? काय करायचं? एकूण दिलेल्या फुलांमधून मूर्तीला वाहणारे जे फुलं आहेत ते फुलं फक्त काय करायचं आहे? वजा करायचं आहे. काय करायचं आहे? वजा करायचं आहे. आता वजा का करायचं आहे ते पण मी नंतर सांगतो. पहा, या ठिकाणी आपण आता वजा करून घेऊ. 210 मधून आपण 15 वजा करत आहोत. पहा, 0 मधून 5 जात नाहीत, हातचा घेतला 10, 10 मधून 5 गेले, 5 राहिले. आलं लक्षात? त्यानंतर हा हातचा इथं गेला, म्हणजेच काय होणार? पहा, या ठिकाणी 1 होता, हा इथं गेला तर इथं 0 राहणार. परत इकडला घेतला 10, 10 मधून 1 गेला 9, आणि इथला हाचा या 2चा आपण इकडं पाठवला होता, म्हणून या ठिकाणी उरला 1. म्हणजेच 210 मधून 15 गेले तर उरतात 195. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, जे आपण 15 फुलं काढलेले आहेत हे कोणते फुलं आहेत? मूर्तीला वाहिलेले फुलं आहेत. आलं लक्षात? मग आता ते वजा केले. आता हे जे 195 फुलं आहेत हे कुठं वापरण्यासाठी आहेत? पायरीसाठी आहेत. बरोबर आहे. आता 195 एकूण फुलं आहेत असं आपण गृहीत धरू. मग काय करणार? सेम प्रोसेस, 195 लिहा आणि 195 ची दुप्पट करा. दुप्पट करा म्हणजेच 2 न गुणा. आता 195 ची जर आपल्याला दुप्पट करायची असेल तर पहा, 5 दोन्ही 10, 10 ला 0, हातचे 1, आणि 19 दोन्ही 38, 38 आणि 1 होतात 39. किती होतात? 39. म्हणजे आपला गुणाकार किती आला?
390. पण आलेला गुणाकार आपलं उत्तर असते का? अगदी नाही. मग काय करावं लागते? आलेल्या गुणाकाराला लक्षात घ्या, आलेल्या गुणाकाराच्या अगोदरची अशी संख्या बघायची, पाहायची की ती कोणत्या तरी संख्येचा काय असेल? वर्ग असेल. मग 390 जी संख्या आलेली आहे त्या 390च्या अगोदरची संख्या विद्यार्थी मित्रांनो जी वर्ग असणारी संख्या आहे ती आहे 361. मग आता ही 361 ही संख्या कोणाचा वर्ग आहे? 19 चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 19 चा वर्ग आहे. आणि हेच 19 आपलं उत्तर आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्या मंदिराला एकूण पायऱ्या किती होत्या? 19 होत्या. म्हणून आपल्याला ऑप्शन क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात आलं? प्रश्न जरी समजला नाही तरी समोर पहा याच पद्धतीचा प्रश्न आपण घेतलेला आहे. पहा आता प्रश्न काय म्हणतो? पूर्ण प्रश्न वाचवायची सुद्धा गरज लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो, इतका सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो पहा. प्रश्न व्यवस्थितरित्या जर तुम्हाला समजला तरच तुम्ही उत्तर काढू शकता. पहा एकूण फुले किती आहेत? ती 136 फुले आहेत. बरोबर आहे. त्या 136 फुलामधून 10 फुले कुठं व्हायची आहेत? मूर्तीला व्हायची आहेत. म्हणून सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? 136 मधून सुरुवातीला 10 हे आपल्याला सुरुवातीला वजा करून घ्यावं लागेल. म्हणून 136 मधून 10 जर गेलं तर उरते 126. आता हे जे 126 फुले आहेत हे फुले आपण कुठं वाहणार आहोत? पायऱ्याला वाहणार आहोत. म्हणून मित्रांनो या 126 ची आपल्याला काय करायचं आहे? दुप्पट करायचं आहे. म्हणजेच 126 ला आपण 2 न काय करत आहोत? गुणत आहोत. 6 दोन्ही 12, 12 ला 2, हातचे 1, बे दोन्ही 4, 4 आणि हातचा 1 म्हणजेच 5 आणि बे 1 बे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला गुणाकार आलेला आहे 252. गुणाकार किती मिळाला? 252 मिळाला. आता मित्रांनो आलेला गुणाकार आपलं उत्तर आहे का? नाही. मग काय करावं लागेल? ह्या 252च्या अगोदरची अशी संख्या बघायची की जी संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग असला पाहिजे. मग 252च्या अगोदर अशी कोणती संख्या आहे? तर 252च्या अगोदर मित्रांनो 225 ही संख्या आहे. कोणाचा वर्ग आहे? तर 225 हे विद्यार्थी मित्रांनो 15चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 15चा. म्हणून आलेले 15 हे आपलं फायनल उत्तर आहे. त्या मंदिराला 15 पायऱ्या होत्या आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर दिसून येत आहे. बघा किती सिंपल आहे. आलं लक्षात? समोर पहा. समोरचं गणित काय म्हणते? वाचून घेऊ. पुजारी मंदिराच्या पायऱ्या चढत प्रत्येक पायरीवर क्रमांका इतकी फुले वाहतो. जर एकूण फुले पहा त्या पुजाऱ्याकडे त्या महाराजाकडे एकूण 210 फुले होती. बरोबर आहे. त्यापैकी तो 20 फुले मूर्तीला वाहणार आहे. म्हणून सुरुवातीला आपण 210 मायनस 20 करून घेऊ. मग आता 210 मधून जर विद्यार्थी मित्रांनो 20 गेले तर उरतात 190. किती उरतात? 190. मग आता 190 जे फुलं आहेत ते कुठं व्हायची आहेत? पायऱ्याला व्हायची आहेत. म्हणून 190 गुणिले 2 करा. का बरं? कारण 190 ची दुप्पट. बरोबर आहे. मग 19 दोन्ही 38, 19 दोन्ही 38, 0 ला 0. 190 गुणिले 2 या दोघाचा जो गुणाकार आलेला आहे तो किती आहे? 380. मग आता आलेलं उत्तर म्हणजेच गुणाकार जो आहे ते उत्तर आहे का आपलं? नाही. मग काय करावं लागते? तुम्हाला माहित आहे काय करावं लागते? 380च्या अगोदरची अशी संख्या बघायची की ती संख्या कोणत्या तरी संख्येचा काय असला पाहिजे? वर्ग असला पाहिजे. मग 380च्या अगोदर अशी कोणती संख्या आहे?
380च्या अगोदर कोणती संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो सांगा? 380च्या अगोदर अशी कोणती संख्या आहे की जी कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे? तर मित्रांनो 380च्या अगोदर आहे 361. कोणती आहे? 361. मग 361 कोणाचा वर्ग आहे? 19चा वर्ग आहे. मग 19चा वर्ग आहे तर 19 हेच आपलं उत्तर असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो 19 हे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसून येत आहे. लक्षात आलं, समजलं? प्रश्न जर समजला तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो उत्तर तुम्ही काढू शकता. आलं लक्षात? मग आता समोरचा प्रश्न पहा. काय म्हणतो समोरचा प्रश्न पाहू. पुजारी मंदिराच्या पायऱ्या चढत प्रत्येक पायरीवर क्रमांका इतकी फुले वाहतो. जर एकूण 91 फुले वाहतो त्यातील 9 फुले मूर्तीला वाहतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय काढायचं आहे? एकूण पायऱ्या काढायच्या आहेत. म्हणून जे मूर्तीला वाहिलेले फुल आहेत ते आपल्याला वजा करावं लागेल. म्हणून 91 मधून 9 फुलं आपण सुरुवातीलाच अगोदरच आपण काय करून टाकू? वजा करून टाकू. मग पहा 91 मधून 9 गेले तर उरतात 82. किती उरतात? 82 फुलं. मग आता हे 82 जे फुलं आहेत हे कुठं वापरणार आहोत? पायरीला वापरणार आहोत. म्हणून पायरीला वापरण्यासाठी, पायरी काढण्यासाठी आलेल्या गुणाकारा वजाबाकीला म्हणजेच 82ला कितीनं गुणायचं? 2 न म्हणजेच 82चे काय केले? दुप्पट केली. 82 गुणिले 2. पहा 2 दोन्ही 4, 8 दोन्ही 16. मग गुणाकार किती आला? 164 आला. किती आला? 164 आला. मग आता आलेला गुणाकार आपलं उत्तर आहे का? नाही. काय करावं लागते? या 164च्या अगोदरची संख्या बघावं लागेल, पाहावं लागेल. कोणती संख्या? पण जी संख्या एखाद्या संख्येचा वर्ग असला पाहिजे. मग 164च्या अगोदर अशी कोणती संख्या आहे की जी संख्या एखाद्या संख्येचा वर्ग आहे? तर ती संख्या आहे 144. कोणती आहे? 144. 144 कोणाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. आणि 12 आपल्याला काय मिळालं? उत्तर मिळालं. म्हणजेच त्या मंदिराला एकूण पायऱ्या किती? 12. ते 12 आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये उत्तर दिसून येत आहे. पहा किती सिंपल आहे. प्रश्न समजला की तुम्ही सहजरित्या चुटकीशी उत्तर काढू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो समोरचा प्रश्न काय म्हणतो? पुजारी मंदिराच्या पायऱ्या चढत प्रत्येक पायरीवर क्रमांका इतकी फुले वाहतो. जर एकूण 300 फुले वाहतो त्यातील मूर्तीला 20 फुले वाहतो तर एकूण पायऱ्या किती? आता पहा एकूण फुले किती आहेत? 300 आहेत. मग त्या 300 फुलांमधून मूर्तीला तो पुजारी किती फुले वाहणार आहे? 20 फुले वाहणार आहे. म्हणून सुरुवातीला 300 मधून आपण 20 काय करून घेऊ? वजा करून घेऊ. उत्तर येणार 280. किती येणार? 280. आता हे 280 फुले आपण कुठं वापरणार आहोत? कुठं? पायरीला वाहण्यासाठी. मग पायरीला वाहण्यासाठी आपल्याला काय करायचं असते? 280 चे दुप्पट म्हणजेच 280 गुणिले 2. आलं लक्षात? दुप्पट किती होणार मग? 28 दोन्ही 56. 0 ला 0 म्हणजेच 280 गुणिले 2 या दोघाचा गुणाकार आपल्याकडे आलेला आहे 560. आलं लक्षात? मग आलेला गुणाकार आपलं उत्तर आहे का? अगदी नाही, बिलकुल नाही. मग 560 जे संख्या आलेली आहे आपल्याला मिळालेली आहे त्या संख्येच्या अगोदरची अशी संख्या बघायची, पाहायची की ती संख्या एखाद्या संख्येचा वर्ग असेल. आता 560च्या अगोदर अशी कोणती संख्या आहे की जी संख्या एखाद्या संख्येचा वर्ग असेल? तर विद्यार्थी मित्रांनो 560च्या अगोदर 529 ही संख्या एखाद्या संख्येचा वर्ग आहे. मग आता तुम्ही म्हणसाल सर कोण्या संख्येचा वर्ग आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 23चा वर्ग आहे. काय आहे? 23चा वर्ग आहे. आणि हेच 23 आपलं उत्तर आहे. म्हणजे त्या मंदिराला एकूण पायऱ्या किती आहेत?
23 आहेत आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये उत्तर दिसून येत आहे. लक्षात आलं. समोर विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता एवढं मात्र सांगेल की पहा, आपल्या माय करिअर अकॅडमीचे जेवढे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजेच युट्यूब आहे, आपलं माय करिअर अकॅडमीच्या नावाने युट्यूब चॅनल आहे, त्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आपले प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. विद्यार्थी मित्रांनो, तसेच आपण टेलिग्रामवर सुद्धा आपण माय करिअर अकॅडमीच्या नावाने चॅनल क्रिएट केलेला आहे, त्याला सुद्धा लवकरात लवकर जॉईन करा, कारण त्या ठिकाणी आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षेचे अपडेट वेळोवेळी त्या ठिकाणी टाकत असतो. इंस्टाग्रामवर सुद्धा आपण माय करिअर अकॅडमीच्या नावाने पेज क्रिएट केलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही शॉर्ट ट्रिक्स वगैरे पाहू शकता, त्या ठिकाणी तुम्ही फॉलो करायला विसरू नका. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण माय करिअर अकॅडमीच्या नावाने आपण आपलं स्वतःचं एक ऍप आपण लॉन्च केलेलं आहे. मित्रांनो, लवकरात लवकर प्ले स्टोअरला जायचं आणि हा लोगो बघायचा, हा लोगो पाहायचा आणि आपलं माय करिअर अकॅडमीचं जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं. आता डाउनलोड का करायचं, तर मित्रांनो, आपण लवकरात लवकर सर्व विषयाचे आपण बॅचेस घेऊन येणार आहोत, ते पण अत्यंत कमी दरामध्ये, अल्पशा अशा दरामध्ये. मित्रांनो, रिचार्ज पण येणार नाही इतक्या कमी दरामध्ये आपण बॅचेस घेऊन येत आहोत. एक्सपर्ट अशा टीम्स